सायमल्टेनियसली ज्या कंपन्या येऊन बघतात ती नेहमीची पद्धत आहे. आता आमच्याकडे प्रस्ताव येताना औद्योगिक क्षेत्रासाठी म्हणूनच येतो. तिथं रिलायन्स उद्योग समूहाने बघितलेले आहे आणि त्याच्यासाठी ऍक्टिव्हिशन करा असा प्रस्ताव आपल्याकडे येत. आता ही एमआयडीसीकडे काय त्याचबरोबर या जागेची त्यांनी अधिसूचना वाचल्यानंतर यामध्ये नवीन जे आहे ते हे नवीन नंबर का आले हा देखील प्रश्न त्यांनी यामध्ये उपस्थित केलेला आहे. आता हे करू चर्चा करू. पहिला त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता की ही जे राजपत्र आहे या राजपत्रामध्ये नेमका कुठला उद्योग येणार आहे तर ते स्पष्ट करावं. तर या असा त्यांचा प्रश्न होता. नोटीस व्यवस्थित पोहोचलेल्याने काय मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर वाटपमध्ये सुनावणी घ्यावी असा एक मुद्दा उपस्थित केला. जिंदालमध्ये जशी परिस्थिती आहे तशाच पद्धतीची परिस्थिती या डेव्हलपमेंट सेंटरबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि पुळाच्या केसेस त्याचबरोबर JSW हे स्थानिक लोकांच्या बाबतीत कशा पद्धतीने वागतो हा देखील त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. पुळांच्या केसेसबाबत कशा पद्धतीने निर्णय होणार आहे. त्यानंतर वारस तपास असतील किंवा इतर महसुली बाबी असतील तर याबाबतच्या सर्वसामान्य नागरिकांना ही सोयीसुविधा सुरळीतपणे. आज सुनावणी होती, नेमकं सुनावणीमध्ये काय झालं, काय आश्वासन दिलं गेलं तुम्हाला? आश्वासन कोणतेही देण्यात आलं नाही. आम्ही आमचे मुद्दे मांडले. आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही आंबा बागायतदार, काजू बागायतदार आहोत. पर्यटन आमच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आमच्या करोडो रुपयाच्या जागा आम्ही कवडीमोल दराने का द्यायच्या. त्यामुळे आम्ही आमची जमीन वाचवण्यासाठी निकराचा लढा देणार. आता मी त्यांना तेही सांगितलंय की उद्याची सुनावणी जर का वाटतमध्ये स्थानिक पातळीवरती घेतली गेली नाही तर आमचे सगळे शेतकरी बांधव, सगळे ग्रामस्थ, महिला, विद्यार्थिनी, आमची जी काही त्या ठिकाणी जनावरं आहेत, बैल आहे, गाय आहे, नांगर आहे, हे सगळं घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसणार जोपर्यंत ही अधिसूचना रद्द होत नाही. कारण या अधिसूचनेमध्ये फक्त दलाल लोकांचं, नेत्यांच्या, कार्यकर्त्यांचं आणि राज्यकर्त्यांचंच हित आहे हे मला जाणीवपूर्वक या ठिकाणी नमूद करायचं. नेमका विरोध कशासाठी? विरोध कशासाठी म्हणण्यापेक्षा कुठलीच बाब MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे स्पष्ट नाहीये. कोणतेही प्रस्ताव त्यांच्याकडे नाहीत आणि 2200 एकर जागा घेत आहेत. आम्ही म्हणतोय आमच्या 2200 एकर जागा तुम्ही आज घेऊन उद्या करोडो रुपयानं विकणार, त्यापेक्षा आमच्या जागा राहू देत त्या सोन्याच्या दरानं आम्ही विकू भविष्यामध्ये. जमीन